जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं होतं। कॅन्सरचे पेशंट्स अँड असोसिएशन या संस्थेच्या माध्यमातून मुंबईमध्ये हे शिबिर आयोजित केलं आहे। ऐरोली परिसरामध्ये चालत्या स्कूटीवरून महिलेचा विनयभंग केल्याचा आरोप करत आरोपीला अटक करण्यात आली आहे। सदर कृत्य केल्यावरती कृष्णा कनोजिया नावाच्या आरोपीनं घटनास्थळावरून पळ काढला। या संदर्भामध्ये तरुणीनं तक्रार देताच रबाळे पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। मुंबई मनपाच्या 227 नगरसेवकांपैकी तब्बल 1/3 नगरसेवकांच्या विजयाला प्रतिस्पर्धींनी आव्हान दिलंय। याबाबत याचिका दाखल करण्यात आलेली आहे। यामध्ये भाजपच्या 18 नगरसेवकांविरोधात याचिका दाखल करण्यात आली आहे। मुंबादेवीच्या खतार गल्ली परिसरामध्ये बेवारस बॅग आढळून आली। मुंबादेवी परिसरामध्ये काही काळ तणावाचं वातावरण सुद्धा निर्माण झालं होतं। रेल्वे प्रशासनाविरोधात डोंबिवलीकर आक्रमक झालेत। एकमेव मैदान वाचवण्यासाठी डोंबिवलीकरांनी आंदोलन केलं। सर्वपक्षीय क्रिकेटपटूंचा आंदोलनामध्ये सहभाग आहे। आंदोलनानं रेल्वे प्रशासनाकडून काम स्थगित करण्यात आलेलं आहे। मुंबईतील भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानामध्ये पर्यटकांनी मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी केलेली आहे। राणीच्या बागेतील वाघ बघण्यासाठी पर्यटकांनी गर्दी केली। कुलाबा इथं कव्वल मेन्शन इमारतीला आग लागल्याची घटना घडली। आग लागलेल्या इमारतीमध्ये कोणी अडकले नसल्याची माहिती मिळाली आहे। मुंबईतल्या जुहू बीचवरील साहो हाऊस मागे एक मोठा खड्डा पडलाय। यामुळे बीचवरती चालायला येणाऱ्या जाणाऱ्यांची गैरसोय झालेली आहे। कुर्ला ईस्टर्न एक्सप्रेसवे ब्रिजवरती अपघात झालाय। अवजड वाहतूक करणाऱ्या ट्रकचा अपघात झाल्यामुळे काही काळ वाहतुकीसाठी हा महामार्ग बंद होता। ज्येष्ठ गायिका सुमन कल्याणपूर यांचं निधन झालंय। वयाच्या 89व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय।